काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. काय भावना आहेत आजच्या दिवशी? मला असं वाटतंय ज्या मातीत आम्ही आलोय, किल्ले रायगड, छत्रपती शिवरायांचा एक वारसा, महाराष्ट्राला नाही तर या देशाचा आराध्य दैवत छत्रपतींचा वारसा घेऊन आदरणीय पवार साहेब ज्या चेतनेने, ज्या प्रेरणेने वयाच्या 85व्या वर्षी काम करतायत, खरंच सॅल्यूट करावा असं वाटतोय. आदरणीय पवार साहेब छत्रपतींचा वारसा स्वाभिमानाने जपताना दिसत आहेत आणि आमच्यासारख्या हिरकण्या मावळे तुम्ही आज बघताय किल्ले रायगडवरचं वातावरण पूर्णतः एकदम अतिशय चांगल्या भावनेने सगळेजण इथं आलेले आहेत आणि या वयात सुद्धा सुरुवात होऊ शकते हे किल्ले रायगडाला बघून. आणि या रायगडाची आम्ही प्रेरणा घेतोय की छत्रपती शिवरायांनी लाखोची जी अफजल खानाची फौज होती त्या फौजेसमोर झुकले नाहीत आणि इतिहास आहे, दिल्ली समोर महाराष्ट्र झुकत नाही आणि आदरणीय पवार साहेब लढवई आहेत. हा सह्याद्री ताठ माण्याने शेवटच्या श्वासापर्यंत. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. लढणार आणि आमच्यासारखे सामान्य गोरगरीब कुटुंबातील मुलं मुली त्यांच्या सोबत आहेत, हाच एक संदेश मला असं वाटतं. लोकसभा निवडणूक जी आहे ती अगदी तोंडावरती आलेली आहे, नुकतंच चिन्ह मिळालेलं आहे. एक वेगळी परिस्थिती जी आहे ती सध्या आहे, कसं याकडे पाहता? मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, मी पक्षाची पदाधिकारी म्हणून नाही, परंतु मला जे महाराष्ट्रात वातावरण दिसतंय ते पूर्णतः ही माती स्वाभिमानाची आहे. असं कोणीतरी दिल्लीचे लोक येणार, गुजराती येणार आणि आम्हाला चालवणार, महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. हे जे बोलतायत ना 400 पार आणि 200 पार, हे कशाच्या जोरावर बोलतायत? फोडाफोडी, तोडातोडी, घर फोडाफोडी. देवेंद्रजींना मला सांगायचंय, फोडाफोडी करून, तोडातोडी करून तुम्ही आमदार फोडू शकता, माणसं नाही फोडू शकत. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्ही विकत नाही घेऊ शकत. लांब नाहीये मैदान, ही जनता देवेंद्र फडणवीस मिंदे गट, अजित पवार गद्दार गटाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. तुम्हाला तुतारी चिन्ह मिळालं, अजित पवार गट असतील किंवा अजित पवारांची पार्टी असेल, त्यांच्याकडून मात्र टीका करण्यात येते वेगवेगळ्या पद्धतीची. मला एक म्हणायचंय, जे लोक स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष उभा करू शकत नाही, पक्ष चोरतात, दरोडा टाकल्यासारखं पक्ष घेऊन जातात, चिन्ह घेऊन जातात, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा करू नये. आणि तुतारी ही छत्रपती शिवरायांनी रणशिंग पुंकारलं होतं हिंदवी स्वराज्यासाठी. ती तुतारी घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनाजनात, मनामनात, देशाच्या कानाकोपऱ्यात जातोय. आणि होय, द्या एक तुतारी मज घेऊन, एक स्वाभिमानाची ललकारी महाराष्ट्राची जनता करणार आहे. आम्हाला त्या तुतारीचा अभिमान आहे. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनवणेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, रायगड.